मी राजेंद्र खोराटे, ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण मराठी या विषयातील आतापर्यंत अभ्यासक्रमाची ओळख करून घेत होतो। अभ्यासक्रम पहिल्यांदा पाहिला, त्याच्यानंतर अभ्यासक्रमातील एक एक घटकाची उजळणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक घटकाची माहिती आपण घेतली, त्याच्या नोट्स आपल्याला दिलेल्या आहेत। एकंदरीत अध्यापन करत असताना येणाऱ्या शंकांचं निरसन ज्या त्या वेळेला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मात्र आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने भेटते आहे किंवा एक गोष्ट आपण करणार आहोत, ती म्हणजे आता खरा अभ्यास तुमचा सुरू होतोय। तो अभ्यास कसा? कारण आज मराठीच्या घटकावर किंवा मराठीच्या विषयामध्ये 2024 पेपर 2 ची प्रश्नपत्रिका आज मी तुमच्यासाठी घेतोय। आता ही 2024 ची प्रश्नपत्रिका टीटी पेपर 2 ची आहे, पण तरी सुद्धा पेपर फर्स्ट वाल्यांना सुद्धा ही महत्त्वाची आहे। का? हे सगळे प्रश्न आलटून पालटून वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर परीक्षा देणाऱ्यांना तर ABCD हा सेट असतो, मराठीचाच पेपर आहे, पण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका काही ना A ची येईल, काही ना B ची येईल, काही ना C ची येईल, काही ना D ची येईल, पण प्रश्न मात्र मागपुढे होत असतात। कारण काठिण्य पातळी मागपुढे करून चालत नाही आहे। जरी सेट वेगवेगळे असले तरी प्रश्नांचा क्रमांक बदलेल, पण प्रश्न मात्र बदलत नाहीत, कारण काठिण्य पातळी सगळ्यात महत्त्वाची आहे। आज आपल्याला या मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काल मी म्हणत होतो की उतारा आणि कवितेवरची प्रश्न उत्तर ही सगळ्यात महत्त्वाची आहेत, कारण 4-4 गुणाला आहे। सगळ्यात 30 मार्काचा प्रश्नपत्रिकेत 4-4 मार्क हे कवितेवरची प्रश्न उत्तर किंवा उतारावरची प्रश्न उत्तर काही वेळेला 3-3 मार्कावर देतात, काही वेळेला 4-4 मार्कावर ते देतात। आपल्याला उतारावरची प्रश्न उत्तर सोडवत असताना काही वेळेला त्या उतार्यावर अनुसरून काही प्रश्न दिलेले असतात, त्याचबरोबर काही त्याच्यावर व्याकरण सुद्धा विचारलेलं असतं। मग आपल्याला त्याचं आकलन चांगलं झालं असेल तरच आपण ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवू शकतो। मग ज्या वेळेला ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची आहे, तुमच्या समोर मी प्रश्नपत्रिकेचा एक डाटा दिलेला आहे की परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 ला झालेली आहे। आता पेपर फर्स्ट वाल्यांचा सकाळच्या सत्रात पेपर असतो, पेपर सेकंड वाल्यांचा दुपारच्या सत्रात पेपर असतो। आता दोन्ही पेपर ज्या वेळेला एखादा विद्यार्थी सोडवत असणार असेल त्यावेळेला सकाळच्या सत्रात तो पेपर फर्स्ट देईल, दुपारच्या सत्रामध्ये तो पेपर सेकंड देईल। आता वेळ 2.5 तासाचे तुम्हाला असणार आहे। ज्या वेळेला 150 गुणांची प्रश्नपत्रिका जरी असली तरी आपल्याला मराठीच्या विषयामध्ये 30 मार्क हे मराठीला असणार आहेत। आज आपण फक्त 30 मार्काचाच पेपर सोडवणार आहोत, कारण मराठीचाच पेपर सोडवायचा आहे। आपण मराठीच्या विषयाचा अभ्यास करणार आहात। मराठीचाच अभ्यास करत असताना हे 30 प्रश्न आपल्याला कशा आहेत याची ओळख तुम्हाला आता केली जाणार आहे। आता जरासं इकडे लक्ष द्या, हा क्रम तिथं पाहत असताना इथे 9 प्रश्न या डाव्या बाजूला असणार आहेत, उरलेले प्रश्न या बाजूला असणार आहेत 13 पर्यंत। त्यामुळे जरासं लक्ष व्यवस्थित द्या, जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येऊ नये। हा भाग आहे। आता हा पेपर सोडवत असताना भाग 1 मराठी, आता भाग 1 मराठी सोडवत असताना पहिला पेपर हा D पेपर असेल किंवा कोणता पण असेल, आपल्याला 2 शब्द जोडताना तसेच प्रश्न बघा, 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापराल। आता कोणताही प्रश्न आपल्याला 30 मार्क आहेत, 30 पैकी 30 भेटलेच पाहिजेत, 30 पैकी 30 मिळवायचे आहेत। आता पर्याय ज्या वेळेला प्रश्न वाचतानाच व्यवस्थित वाचायचा, आपण काय करतो गडबडीने वाचतोय। आकलन क्षमता वाढली पाहिजे, नजर सुद्धा वाढली पाहिजे, नजर सुद्धा बारकाईने त्याच्यावरती गेली पाहिजे। शिस्तीत वाचायचं म्हणजे शिस्तीत असं वाचायचं नाही, वेगानं मात्र आकलनपूर्व वाचणं गरजेचं आहे। 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात। आता 2 शब्द जोडताना आणि
एखाद्या वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये एखादा शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे, विरामचिन्हावरचा हा प्रश्न विचारलेला आहे. आता अर्धविराम, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम आणि स्वल्प विराम. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, दोन शब्द जोडताना भीमार्जुन, भीम डॅश अर्जुन असं लिहितो. आता घर जावई, घर डॅश जावई असं लिहितो. रामकृष्ण, राम डॅश कृष्ण असं लिहितो. आता राम डॅश कृष्ण हे दोन शब्द जोडण्याचं काम डॅश न केलेलं आहे की ज्या वेळेला हा शब्द करत असताना डॅश याला आपण कोणतं चिन्ह वापरतो, जरा गेस करा. काहींच्या लक्षात आलं असेल तर याच्यातलं संयोग चिन्ह म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. आता अर्धविराम, अपूर्ण विराम आणि स्वल्प विराम ज्या वेळेला एकाच प्रकारचे शब्द आपल्याला आले असतील तर ते लिहित असताना स्वल्प विरामाची गरज असते. अर्धविराम ज्या वेळेला एखादं उभयचिन्ह, एखादं वाक्य आहे, मी अभ्यास केला पण मार्क कमी पडले, ज्या वेळेला उभ्यानवी हवे इथं दुसरं वाक्य जोडताना त्याच्या अगोदर आपल्याला अर्धविराम घ्यावा लागतो. आता ज्या वेळेला अपूर्ण विराम, काही वेळेला तपशील द्यायचा असेल त्यावेळेला अपूर्ण विरामाची गोष्ट लक्षात ठेवा, कारण का हे चिन्ह सगळ्यात महत्वाचं चिन्ह म्हणून ओळखलं जातं. तर हे चिन्ह या पद्धतीचं आहे, 2 डॉट, हे चिन्ह या पद्धतीचं आहे, हे चिन्ह डॅश एवढंच आहे. स्वल्पविराम आपल्याला हे माहितीच आहे. आता याच्यामध्ये असं एक चिन्ह येतं, याला अपसारण चिन्ह असं म्हणतात. आता इथं प्रश्न विचारलेला होता, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला असेल तर ते संयोग चिन्ह, म्हणजेच प्रश्न पहिल्याचं उत्तर लक्षात आलं, संयोग चिन्ह. आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मार. काही उदाहरण अलंकाराचा प्रश्न आहे. अलंकाराचा प्रश्न सोडवत असताना काही उदाहरणं तोंडपाठ असली पाहिजेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे लहानपणामध्ये गोडधोड खायला मिळतात, मात्र मोठेपणामध्ये यातना सहन कराव्या लागतात. तुकाराम महाराजांचं हे वचन आहे. आता अलंकार तोंडच पाठ असणार आहे तुम्हाला. आता रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत आणि उपमान, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्या स्वरूपाचा दाखला किंवा उदाहरण दिले जातं तेव्हा त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात. इथं मोठेपणात यातना सहन करावे लागतात हे पटवून देत असताना लहानपणाचं उदाहरण दिलेलं आहे, म्हणजेच हा अलंकार कोणता असणार आहे, दृष्टांत. आता रूपक, उपमेय व उपमान यात मतभिन्नता नसून ते दोन्ही एकरूप आहेत असे जेथे वर्णन केलेले असते तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात. कमलनयन हे उघडीता के जागी हो जानकी, कमलनयन दोन्ही शब्द एकरूप आहेत. आता गमे भासे वाटे हा आंबा जणू साखरच, ज्या वेळेला उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जेथे वर्णन केलेलं आहे. उपमा दोन वस्तूतील साम्य जेव्हा चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा त्याला उपमा अलंकार म्हणतात. मुंबईतील घरे मात्र कबुतराच्या खुराड्यासारखे असतात. ज्या वेळेला जरासं एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा पेपर ज्या वेळेला सोडवणार असाल त्यावेळेला एक काम करायचं, कधीही डायरेक्ट उत्तर येते तेवढंच उत्तर शोधायचं नाही. त्याला जे 4 पर्याय आहेत त्या 4 पर्यायांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे, तरच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे 4 प्रश्नांची उत्तरं तयार होतात आणि पर्यायानं तुमचा अभ्यास चांगला होतो. पुढे जाऊया. आता अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे. आता रसावरती विचारलेला आहे. ज्या वेळेला काही गोष्टी 9 रस आहेत. मागच्या वेळेला रसांचा टॉपिक अभ्यासत असताना आपल्या लक्षात आलं असेल की रसांचा टॉपिक अभ्यासत असताना प्रत्येक रसाला काहीतरी स्थायीभाव आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भावना व्यक्त करण्याचा उल्लेख आलेला आहे. आता इथं ज्या वेळेला शौर्य, वियोग, ताटातूट, जरासं बघा, विस्मय, आश्चर्यचकित गोष्ट आणि उत्साह. आता रसाचा स्थायीभाव त्याच्यातली कोणती भावना व्यक्त होते. आता शौर्याची भावना,
पराक्रमाची भावना वीर रसामध्ये पाहायला भेटते. आता वियोग ताटातूट काही काही वेळेला आपण म्हणतो रणांगणावरती जाणाऱ्या पुत्राला निरोप देण्यासाठी त्याची माता दारात आलेल्या आहे, पंचारथीनं त्याला ओवाळते आहे आणि त्यावेळेला तो रणांगणावरती लढाईसाठी जातो आहे. मुलगा रणांगणावरती जातो आहे, आई आपल्या घरी आहे, पण त्या दोघांच्या मध्ये एक वियोग निर्माण झालेला आहे. अद्भुत आश्चर्यकारी घटना असतात, त्याला आपण अद्भुत म्हणतो. त्याचबरोबर उत्साह. आता वीर रसाचा साईबा उत्साह आहे आणि अद्भुत रसाचा साईबा विस्मय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? होणार नाही असं म्हटलंय. आता ज्या वेळेला वा प्रत्यय लावला तर काय तयार होतं? भाववाचक नाम तयार होतं. आता भाववाचक नाम तयार होत असताना आपण बघूया, पर्याय दिलाय एक, गोड. वा जोडूया, गोडवा तयार झालं. बरोबर. ओला, ओलावा तयार झालं, भाववाचक नाम आहे. ओला इथं पण दिलंय, ओलावा. गार, गारवा. आता मनुष्य, मनुष्यावा असं होते का? नाही ना. मनुष्य, मनुष्यत्व होते. इथं गोड, गोडवा होतंय. गार, गारवा होतंय. गोड, गोडवा होतंय. आता काय म्हटलंय? दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही. इथं तयार झाले का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. कळलं? अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत? आता जरासं लक्षात ठेवायचं. जरा काही काही वेळेला ट्रिक्स लक्षात ठेवा. अरे रे घात झाला, अरे रे काय ती स्थिती तुझी. आपल्या मनातल्या भावना ज्या वेळेला व्यक्त करताना काही तोंडातून शब्द येतात, उद्गार येतात, त्यांना आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय. अरे रे. मग आता तुम्ही पहिल्यांदा गेस करू शकताय. 1 2 3 4 इथं दुसरंच पर्याय केवल प्रयोगी अव्यय कुठं आलंय? अरे रे. आता आणि 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडणारा अविकारी शब्द असेल तो उभयान्वयी अव्यय. आता त्याच्याकडे, कडे, पासून असे शब्द असतील शब्दयोगी अव्यय. म्हणजे ह्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही उत्तर शोधलं. पर्याय क्रमांक 2. सिक्वेन्स कसा आहे त्या सिक्वेन्स नुसार बघत जायचं. आज पाऊस येईल. आता जरा असं बघा, वाचताना मी कसं वाचलं. आता आज पाऊस येईल बहुतेक. अंदाज, शक्यता, असा या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? आज्ञा, आज्ञा आहे का हो? स्वार्थ, काळाचा बोध होतोय का? विद्यार्थी, शक्यता, योग्यता, विद्यार्थी. संकेतार्थ जर तर क्रियापदाच्या अर्थामध्ये ज्या वेळेला शक्यता, योग्यता, भाव कसा व्यक्त होतो? म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. बरोबर आलं? आता संधी विग्रहाच्या नियमानुसार गटातनं बसणारा शब्द ओळखा. संधी विग्रह. आता तुम्हाला डायरेक्ट काय केलंय? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा, निष्कारण 4 शब्द दिल्यात आणि 4 शब्द दिल्यानंतर संधी विग्रहाच्या नियमानुसार कशात मोडतं ते सांगा असं म्हटलेलं आहे. आता याची फोड आपण करूया. नि अधिक फळ, नि अधिक कपट, नि अधिक इच्छा, नि अधिक कारण. जरा सत्ता बघा. आता तुमच्या लक्षात काय आलं असेल, इथं सगळ्यांचा विग्रह करताना विसर्ग संधी आलेला आहे. बरोबर.
विसर्ग आलाय, फोड सगळ्यांची बरोबर आल्या. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की आता गटात न बसणारा प्रश्न शब्द कोणता. आता एक तर 3 शब्द एकाच प्रकारचे असणार आहेत आणि एक शब्द वेगळा असणार आहे. आता जरासं बघा, नि अधिक फळ निष्फळ, इथं श आलंय षटकोन श, इथं श आलंय, इथं श आलंय, म्हणजे विसर्ग श संधी. हा विसर्गामधला श संधी आहे 3 आणि इथं निरिच्छा र, नि अधिक इच्छा निरिच्छा र आलंय बघा, म्हणजे विसर्ग र संधी. हे वेगळं आहे. हे विसर्ग र संधीचं उदाहरण आणि बाकीचं विसर्ग श संधीचं उदाहरण. संधी जरा चांगला अभ्यास करा, कारण का फसवे जरासं विचार करायला लावणारे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. आता कृतघ्न, घर जावई, सुखद हे कोणत्या समास प्रकाराची उदाहरणं आहेत. आता कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, घर जावई घरातला जावई, सुखद सुख देणारा. आता देणारा, जाणणारा, घरातला, ज्या वेळेला ज्या समासाचं दुसरं पद महत्वाचं त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. ज्या समासाचं पहिलं पद महत्वाचं त्याला अव्ययभाव समास, ज्या समासाची दोन्ही पद महत्वाची त्याला दोन्ही पद महत्वाचे त्याला द्वंद्व समास, आणि ज्या समासातलं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं त्याला द्विगु समास. आता संख्या विशेषण नाहीच आहे, दोन्ही पद महत्वाचा संबंधच नाही, पहिलं पद महत्वाचं नाहीच, म्हणजे हा समास कोणता आहे तर तत्पुरुष समासाची सगळी उदाहरणे. आलं लक्षात. आता जरासं बघा, तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेले जातात. तिथं काय केलंय, पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. नसलेला विचारलंय. तर कासार, तरंगिणी, रत्नाकर आणि तडाग. आता काय झालंय बघा, आता तलाव, कासार म्हणजे तलाव, तडाग म्हणजे तलाव. आता नदीचाच एक थोडासा भाग म्हणून तरंगिणीचा उच्चार होतो, मात्र रत्नाकर समुद्र. म्हणजे समानार्थी शब्द तसं पाहायला गेलात हे द्यायला नको पाहिजे होतं, पण दिलंय तरी सुद्धा त्याचा शब्द तलावमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकताय. काही वेळेला काय होतं सांगतो तुम्हाला, काही वेळेला प्रश्न काही विद्यार्थी चुकीचे लिहू शकतात. हे समुद्र नदीत जात आहे हे उत्तर देतील, काही जण हे उत्तर देतील, मग त्यावेळेला एक तर प्रश्न रद्द करतात, काही वेळेला दोन्ही उत्तर बरोबर देतात. शक्यतो जास्तीत जास्त रद्द होतं. आता 9 प्रश्नांच्या चर्चेनंतर आता आपण पुढे जातोय. 10वा प्रश्न आहे, विरुद्धार्थाची नसलेली जोडी कोणते. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द अतिशय महत्वाचे आहेत. उदय अस्त बरोबर विरुद्धार्थी जोडी आहे. कृपण कंजूष, कृपणचा अर्थ पण कंजूस, कंजूसचा अर्थ पण कंजूस, म्हणजे इथं दोन्ही समानार्थी जोड्या आहेत. कृश स्थूल, कृश म्हणजे अशक्त आणि स्थूल म्हणजे सशक्त. उघड गुप्त, एखादी बातमी उघड केली, एखादी बातमी गुप्त ठेवली. म्हणजेच तुमच्या आता लक्षात आलं असेल की पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे, विरुद्धार्थ नसलेली जोडी. आता पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 11 ते 13 सोडवा. उतारा आलाय, काय करायचं सांगतो तुम्हाला. उताराचे प्रश्न सोडवायला तसे फार सोपे. ह्याच्यातले काही प्रश्न आकलन वजा असतात आणि काही प्रश्न त्या उतार्यातच असतात, लगेच सापडतात तुम्हाला. मी उतारा वाचणार आहे, तुम्ही पण माझ्यासोबत वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं आकलन झालं पाहिजे. आता हा उतारा जरासा मी सगळा पूर्ण दिसतोय का बघूया. हा, साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली, व्यवस्थित वाचा. साने गुरुजींनी
रामायणातली एक सुंदर गोष्ट सांगितली आहे। राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली। मी आकलन वजा वाचतोय बघा। राम साने गुरुजींच्या साने गुरुजींनी सांगितलेली कथा आहे। रामायणातली एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे। राम शबरीच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली। ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुर वास येत असे, सुगंध येत असे। शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला। त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषींचा आश्रम होता। पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळण उन्हाळ्यातच साठवणे आवश्यक होते। आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी काम टाळू पाहत होते। शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले। हे पाहून विद्यार्थ्यांना उठावे लागे। जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या। कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले। भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मोळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले। दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले। तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली। आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता, तिथे तिथे ही फुले उमललेली होती। आता काय घडलं बघा। साधं एक कथा आहे, साने गुरुजींनी सांगितलेली सुंदर कथा, रामायणातली कथा। राम शबरीच्या आश्रमाजवळ गेले होते आणि त्यावेळेला त्यांना काय दिसलं, त्या ठिकाणी काही फुलं फुललेली होती आणि त्याला सुगंध होता। ती कोमेजलेली नव्हती, फुललेली होती। या फुललेल्या सुगंधी फुलांचं रहस्य काय म्हणून त्यांनी शबरीला विचारलं। शबरीनं त्या पाठिंबाचा इतिहास सांगितला। एकदा पावसाळ्याचे दिवस येणार होते। शिष्य काम करत नव्हते। स्वतः मातंग ऋषी हातात त्यांनी कुऱ्हाड घेतली। जंगलामध्ये जायचं त्यांनी निर्णय घेतला, कारण पावसाळ्यातले 4 महिने शेकोटी कशी पेटवायची हा प्रश्न होता। पाठोपाठ सगळे शिष्य त्यांच्या पाठोपाठ गेले। वाळलेले लाकडं गोळा केली, त्याच्या मोळ्या बांधल्या। उन्हाळ्याचे दिवस होते, सगळे घामाघूम झाले होते आणि त्यांनी लाकडं आणली। दुसऱ्या दिवशी मुळेला गेले आणि त्यावेळेला शबरीनं पुढं सांगितलंय की दुसऱ्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी त्यांचा घाम गळला होता, त्या ठिकाणी फुले फुललेली होती, ती सुगंधीच होती। एवढी कथा आहे। आता पुढे जायचंय। शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचं वैशिष्ट्य काय होतं? उतारा वाचल्या उत्तर येते की फुले कोमेजलेली होती, चूक। फुले सुगंधी होती, सुवासिक होती। फुले रंगीबेरंगी होती, नाही। फुलांना दुर्गंध येत होते, म्हणजे आपोआपच दुसरं उत्तर आलं बघा तुम्हाला। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपोआप आलं। लगेच क्षणाचाही विचार न करता तुम्ही उत्तर ओळखलं, सुगंधी होती। आता या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचं आहे? विद्यार्थ्यांना काय ठसवणार? वेळेचं महत्व ठसवणार, कष्टाचं महत्व, सहकाराचं महत्व, काय संयमीपणाचं? मातंग ऋषी स्वतः हातात कुऱ्हाड घेऊन मोळे आणायला जायला लागले, म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा कष्ट कसं करायचं या ज्ञान शिकवलं। हा आकलनावरचा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे का बघा। पुढे बघा। पुढील पैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आला नाही? कुणाचा आला नाही? रामाचा आलाय, शबरीचा आलाय, मातंग ऋषींचा आलाय, दशरथाचा आलाय काय? नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। तीन प्रश्न विचारल्या, तिन्हीच्या तिन्ही सहज तुम्ही सोडवलात। सहज अडचण आली का बघा।
म्हणजे गद्य आकलनाचा प्रश्न तुम्हाला चांगला सोडवता येतो. आता खरी कसोटी आहे तुमची या कविता वाचून सोडवण्याची. कारण ज्या वेळेला ही कविता आपण सोडवणार आहात त्यावेळेला कवितेवरची प्रश्न सोडवत असताना आपल्याला ही कविता कधीतरी वाचलेली असावी, कधीतरी. काही वेळेला अनोळखी असते, अपठित असते. सगळ्याच कविता तुमच्या वाचनात येत नाहीत, कारण तुम्ही अभ्यासक्रम शिकवत असताना काही कविता वाचल्या असतील, पण काही कविता वाचलेल्या नसतात. पण या प्रश्नांची उत्तर तुम्ही मग कशी सोडवणार? तुम्ही त्याचं आकलन इतर कविताच्या माध्यमातून कसं झालंय ते सोडवणार. आता 14, 15, 16 तीन प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. आता कविता आहे, मी मुक्ता मधले मुक्त, तू कैद्या मधला कैदी, माझे नि तुझे व्हायचे, तू ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जड लंगर तुझी या पाही, तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्या परी आसू आले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले. दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली. आता ज्या वेळेला या गोष्टी आपण पाहतो त्यावेळेला गोष्टी पाहत असताना आपल्या लक्षात आलं असेल की विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. विनायक दामोदर सावरकर, वि. दा. सावरकर. एकंदरीत ही कविता वाचली असेल तर ठीक, नसेल तरी सुद्धा या कविता आहे ही दगडाची पार्थिव भिंत नावाची कविता आहे. मनमोहन नातू नावाच्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे. पण ही कविता लिहित असताना कोणावर लिहिली तर विनायक दामोदर सावरकरांच्यावर. का? अशी एक व्यक्ती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटत होती, बुद्धिवादी माणूस, पण काळ्या पाण्याची शिक्षा सहन करावी लागली. कधी त्याने कष्ट केलेले माहीत नाही. प्रसंगी कुलू ओढण्याचं काम करायला लागलं. अंदमान निकोबार बेटामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर देशप्रेमानं, भक्तिभावानं त्याचं मन हेलावून जायचं. सागरा प्राण तळमळला. अशा या विनायक दामोदर सावरकरांना कारावासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी या कवितेतले जे जीवन आपलं अनुभवलेलं आहे ते वर्णन मनमोहन नातू या कवीनं व्यक्त केलेलं आहे. आता विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? आता तुरुंग, त्या तुरुंगाच्या भिंती त्यांना मदतीला आलेल्या आहेत. आभाळ, भूमी, समुद्र, इथं कोण आलेलं आहे? भिंत. कारण दगडाची पार्थिव भिंत. जड लंगर तुझी या पायी, या ओळीतून काय सूचित होते? स्वातंत्र्य होतं. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं का? नाही ना, पारतंत्र्यात भारत होता. स्वातंत्र्य, मुक्तपणा, अमर्यादपणा पारतंत्र्याची गोष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. आता जरा इकडे बघा. दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली, या ओळीत कोणता अलंकार आहे? कवितेवरचा प्रश्न काय विचारलाय? व्याकरणावरचा विचार. दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली. आता दगडाची पार्थिव भिंत, आता दगडाची पार्थिव, आता ज्या वेळेला माणूस मरतो, मेलेल्या मड्याला ते पार्थिव देह आपण म्हणतो, ते पार्थिव शव असं म्हणतो. ती पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. तो पुढे अकल्पित, ती भिंत सरते का हो? नाही.
म्हणजे निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जे ते वर्णन केलेले असते तेव्हा त्याला कोणता अलंकार म्हणतात? हायक्याच्यात चेतन गुणोक्ती अलंकार. यमक वाक्याच्या शेवटी मध्ये सुरुवातीला एकच अक्षर वेगवेगळ्या अर्थाने, उपमा दोन वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने, दोन वस्तूतील साम्य आणि उत्प्रेक्षात जणू भासे वाटे कमे तो आंबा म्हणजे साखरच म्हटलं ना बघा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर लक्षात ठेवायचं. चेतन गुणोक्ती अलंकार निर्जीव वस्तू सजीव आहे. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता काय विचारलंय? आता समानार्थी शब्द विचारलाय. कोणता? अर्थपूर्ण म्हण. ज्या वेळेला अर्थपूर्ण म्हण आपण तयार करणार आहात त्यावेळेला अर्थपूर्ण म्हण तयार करत असताना आपल्याला म्हण लक्षात येणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला बघा जरा, ते री, बघा काय होत आहे? ते री वा त पो री उ स हा चे धा. एखादी म्हण तुमच्या वाचनात आले असेल तरच तुम्ही ते सोडवू शकता. वाचनात आले नसले तर सोडवता येत नाही. किती पण पट्टीचा वाघ असू दे येणार नाही. आता याची म्हण कशी आहे बघा. उधारीचे पोते सव्वा हात रीते. काय म्हण आहे? उधारीचे पोते सव्वा हात रीते. सगळे शब्द आलेत का? उ आलं बघा. उ उधा, धा, री, चे 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 चे, ओ, ते, सव्वा, स, वा, हा, त, तरी, ते. मगाशी ते हे री इथं पाहिजे होतं आणि हे री इथं पाहिजे होतं. ठीक आहे. आता तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द. आता इथं शेवटचा शब्द आहे. शेवटच्या शब्दाचा अर्थ काय? रीते म्हणजे काय? रिकामा आहे का बघूया. कर, पद्धत, थैली, रिकामे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे बघा. आलं का? लिहून ठेवत जावा. असं काहीतरी शंका वाटली काय वाटलं तर लगेच. आता राजा मंगळ वेडेकर यांचे पूर्ण नाव काय? एक बाल साहित्यिक म्हणून यांची ओळख आहे राजा मंगळ वेडेकर. बऱ्याच वेळेला काही कवींना काही लेखकांना वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं. आता याच्यामध्ये राजा मंगळ वेडेकर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळ वेडेकर. लक्षात ठेवा डायरेक्ट वसंत नारायण मंगळ वेडेकर. आता वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मी ज्या वेळेला साहित्य आणि साहित्यिकांची ओळख करून देत असताना एक उल्लेख आला होता बघा. मी वनवासी सिंधुताई सपकाळ आणि नुसता वनवास प्रकाश संत, प्रकाश नारायण संत. आता गदी माडगुळकर गीत रामायण. आता बाळक राम गोविंद म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो गोविंदाग्रज बाळक राम, काय विनोदी साहित्य लिहित असताना राम गणेश गडकरींनी ही 2 नावं धारण केली. आता नामदेवराव ढसाळ विद्रोही कवी म्हणून ओळखले जातात. यांची सुद्धा नावं लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 2 आरती सुरू झाले पूर्णविराम घंटानाद सुरू झाला. यांचे मिश्र वाक्य कसे होईल? आता जरासं इकडे लक्ष द्या. 2 वाक्य दिल्यात.
एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक गौण वाक्य गौणत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडलं असेल तर त्याला मिश्र. एकच वाक्य, एकच उद्देश, एकच विधेय असेल तर त्याला केवल वाक्य. एक उद्देश, एक प्रधान वाक्य, एक किंवा अनेक प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभ्याने अव्ययाने जोडले जातात त्याला म्हणतात संयुक्त वाक्य. म्हणजे मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य, वाक्याचे 3 प्रकार आहेत. आणि इथं तुम्हाला काय म्हटलंय, मिश्र वाक्य करायला सांगितलंय. मिश्र वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा, जर तर, जो तो असं जर जोडलं असेल तर म्हणायचं मिश्र, आणि व असेल तर संयुक्त म्हणायचं, आणि एकच उद्देश एकच विधी असेल तर त्याला केवल वाक्य म्हणायचं. आता आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, एकच उद्देश एकच केवल वाक्य आहे. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला आणि संयुक्त वाक्य. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, हे आहे बघा मिश्र वाक्य. आणि घंटानादावर आरती सुरू झाली हे पण केवल वाक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे मिश्र वाक्याचं. आलं का लक्षात? आता पुढचं बघा, विभक्तीवर. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्येक कोणते? षष्ठी चाचीचे, चेचाची. सप्तमी तय्या, तय्या. चाचीचे आहे काय? चाचीचे, 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 तय्या, तय्या. हे तर इथं तेव्हा. आता तुम्ही म्हणाल इथं सला ते सला ना ते द्वितीया, नेसी तृतीया, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. आता बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? बद उपसर्ग, शब्दाच्या पूर्वी लागतो तो उपसर्ग, शब्दाच्या नंतर लागतो तो प्रत्यय. आता बघा, बद कृपा होते, बदमान होते नाही, बदगुण होते नाही, बदनाम होते. बघा, विरुद्धार्थी शब्द तयार करणारा. आता ज्या वेळेला सन्मान, एखाद्याचं नाव आपण नाव लौकिक करतो, पण त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? बदनाम झालं, याला बदनाम केलं, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आता बद हा फारशी उपसर्ग आहे, फारशी उपसर्ग आहे. कृपा, अवकृपा चालतंय, अवमान चालतंय, अवगुण चालतंय, हे मराठी उपसर्ग आहेत. आता नोकरीसाठी केलेला अर्ज पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? पत्राचा अभ्यास करताना लक्षात आलं असेल तुमच्या की ज्या वेळेला आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रीण, सगळे कौटुंबिक, ज्या वेळेला कार्यालयीन पत्रावर आपण अभ्यास होते सगळे औपचारिक. आता ज्या वेळेला कौटुंबिक, घरगुती आणि अनौपचारिक हे सगळे पत्र एकाच स्वरूपाचे असतात. नोकरीसाठी औपचारिक कार्यालयीन पत्रव्यवहार म्हणून ओळखला जातो तो औपचारिक मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ए, आई, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? आता ज्या वेळेला स्वरांचा अभ्यास करत असताना सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर असा आपण अभ्यासला. ज्या वेळेला ऱ्हस्व स्वर, एखादा उच्चार त्या ऱ्हस्व आले बघा, ऱ्हस्व आहे, अर्ध आहे, संयुक्त आहे, सजातीय आहे. आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? एकाच म्हणजे ज्या ध्वनींचा उच्चार, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कालावधी कमी लागतो ते ऱ्हस्व. अ, ई, उ, रू, लू. अर्धस्वर य, र, ल, व अर्धस्वर आहेत. संयुक्त स्वर अ अधिक ई, ए, आ अधिक ई, आई. म्हणजे ज्या वेळेला 2 स्वर एकत्र येऊन एक स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर म्हणतात. आणि सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चाराचा अ चा उच्चार करताना आ आलं असेल तर सजातीय स्वर. म्हणजे याचं उत्तर कोणतं असणार आहे? संयुक्त स्वर. तुमच्या लक्षात यावं, अ अधिक ई बरोबर ये, अ अधिक दीर्घ ई असलं तरी ये, आ आलं तर मात्र
आई. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? लघु. अक्षर ह्रस्व असेल तर लघु, अक्षर दीर्घ असेल तर गुरु. आता तुम्ही म्हणणार कावळा, 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 हे गुरु, लघु, गुरु, लघु, लघु, गुरु, लघु, 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 ला, गुरु, लघु. आता काय विचारलंय? सर्व लघु. कमळ सर्व लघु. आता यमाचा र राधिका यर तन भज सम. गणांचे प्रकार लक्षात असू द्या. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिमटिम या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. आता वाक्य दिले आणि तुम्हाला काय करायला सांगितले? वाक्यप्रचार वापरायला सांगितलंय. 4 वाक्यप्रचार दिलेले. पहिला दिलाय तारे तोडणे, दुसरा दिलाय जीवाचे रान करणे, तिसरा दिलाय काना डोळा करणे आणि ग्वाही देणे. आता तुमच्या लक्षात आलं असेल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सुद्धा आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तारे तोडणे, मूर्खपणाची बडबड करता येईल का? हो नाही. जीवाचं रान करणं म्हणजे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. जीवाचं रान करणं, खूप कष्ट करणं, काना डोळा करणं, दुर्लक्ष करणं. यश मिळवण्यासाठी दुर्लक्ष करतो का? नाही. ग्वाही देणे नुसतं आश्वासन देऊन चालणार आहे का? नाही ना. म्हणजेच जीवाचे रान करणे, खूप कष्ट करणे होण्यासाठी त्यानं जीवाचं रान केलं. म्हणजे पर्याय क्रमांक 2. कशी उत्तर आपोआप आपल्याला यायला लागतात. पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता ज्या वेळेला अशुद्ध शब्द, शुद्ध आणि अशुद्ध शब्दांची ओळख करत असताना आता चूर्ण उच्चार कसा आहे? उच्चार सुद्धा बघा. चूर्ण बरोबरच आहे. क्रीडा, क्री कायमचं दीर्घ लिहायचं आहे. भूमीचं भू जसं दीर्घ, सूर्याचं सू जसं दीर्घ, तसं क्रीडाचं क्री कायमचं दीर्घ, क्रीडांगांचं क्री कायमचं दीर्घ. बरोबर आहे. नवीन हा शब्द लिहित असताना कायमचा वी पहिला असं आपण लिहितो, पण कायमचा दीर्घ लिहायचा आहे. नवीन लिहिताना बक्षीस शी कायमचं दीर्घ लिहायचं आहे. अजूनही बरेचसे शिक्षक बांधव शी पहिलं लिहितात, चुकीचं आहे. नीती, नीती, नीती दीर्घ आहे. म्हणजेच अशुद्ध शब्द आहे. कुठला? हा शुद्ध आहे, हा शुद्ध आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बघा, काळजीपूर्वक बघा. तुम्हाला आता किती आकलन झालेलं आहे. 27 प्रश्नापर्यंत गेलोय. पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? आता पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. नदी, नद्या, बी, बिया, काठी, काठ्या, पाखरू, पाखरे. आता जरासं बघा मजा तुमची. मी तर काय केलं? नद्या, काठ्या, बिया, सगळीकडे या 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 या. म्हणजे इकारांत शब्द आहे सगळा. इकारांत. त्याचं ज्या वेळेला अनेक वचन होतं ते याकारांत होतं. आणि इथं पाखरू उकारांत शब्द आहे. पाखरे उकारांत शब्दाचं एकारांत झालं. म्हणजे हे वेगळा आहे की नाही बघा. गटात न बसणारा शब्द पाखरू. अनेक वचन तुम्ही केला तो खरं कसं याकारांत होते का एकारांत होते हे ओळखायला सांगितलं. सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे प्रयोगाचे उदाहरण आहे? आता सूर्य उगवला एवढं सोपं विचारलंय. प्रयोगाचा प्रश्न आला की पहिल्यांदा कर्ता, कर्म आणि क्रियापद 3 गोष्टी ओळखायच्या. पहिल्यांदा क्रियापद उगवला, उगवणारा कोण? सूर्य. कर्म आहे काय? नाही. आता जरासा पर्याय करा. कर्मणी सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरीने अकर्मक भावे. जरासं इकडे बघा. जर कर्म नसेल, वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग नाही. एकच विषय. आता सकर्मक कर्तरी इथं कर्मच नाही, त्यामुळे सकर्मक कर्तरीचा काय विषयच नाही. आता ज्या वेळेला ह्याच्यात कर्म नाही आहे, इथे कर्ता आणि क्रियापद तेवढंच आहे, अकर्मक कर्तरी आहे,
आकर्मक भावे भावे केव्हा ज्या वेळेला कर्त्याला प्रत्यय लागला असेल तर भावे प्रयोग समजायचा. काही ट्रिक्स. करता सूर्य उगवला, आता चांदणी उगवली, सूर्य तो सूर्य पुल्लिंग आहे. कर्त्याप्रमाणे क्रियापद जर बदललं तर त्याला आपण काय म्हणतो, कर्तरी प्रयोग. आता इथं सूर्य उगवला, मी चांदणी शब्द टाकला, ती चांदणी, लिंग बदलल्यानंतर क्रियापद बदललं, बरोबर. आणि याच्यामध्ये कर्म नाही, कर्तरी प्रयोग झाला. कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 3. लक्षात आले का बघा. आणि आता आपण अंतिम टप्प्यात आलोय. 30वा प्रश्न. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय. हा प्रश्न वाचण्यात आलेला नाही. काय करायचं, कधीही सांगतो तुम्हाला, एखादं वाक्य असतं, काय म्हटलं त्यांनी, वाक्यात विघटन होऊ न शकणारे, म्हणजे विघटन म्हणजे फोड, होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय. सर्वात लहान. आता तुम्ही म्हणाल एखादं वाक्य असतं, त्या वाक्यामध्ये अनेक शब्द असतात, त्या सगळ्या शब्दांच्या मध्ये जो शब्द असतो त्या शब्दांना काय म्हणतात, तर पद म्हणतात. आता पद, ज्या प्रत्येक पदाचं विघटन होत नाही, कारण ज्या वेळेला पहिल्यांदा येतं पद, शब्दाला म्हणायचं पद, नंतर पदबंध, जे शब्द आहेत ना वाक्यात ते सगळ्यांचा समूह असतो त्याला पदबंध म्हणतात. त्याचबरोबर त्या पदबंधामुळं काही काही वाक्य तयार होतात, त्याला उपवाक्य म्हणतात. आणि रूपिका हा एक पर्याय दिलेला आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट की रूपिकाचं म्हणजेच पदाशी संबंधित असणारी ती रूपिका आहे, पण रूपिकाचं त्याचं काय होतं, अनेक शब्दांचा संग्रह सुद्धा त्याच्यामध्ये येतो, त्याचं विघटन होतं. इथं पदाचं विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे पद, पर्याय क्रमांक 1. एकंदरीत तुमच्या आता लक्षात आलं असेल की ज्या वेळेला आपण अभ्यास करत असताना एक तीस प्रश्न आपण स्पष्टीकरणासह शिकलो. प्रत्येक प्रश्न वाचायचा, त्याचं आकलन करून घ्यायचं, 4 पर्याय वाचायचे, डायरेक्ट काही उत्तर तुम्हाला येणार आहेत, कारण लेखक कवींची नावं डायरेक्ट, टोपण नावं डायरेक्ट, वचन डायरेक्ट, समानार्थी शब्द डायरेक्ट, काही काही शब्द वाचल्या त्याचे अलंकार सुद्धा डायरेक्ट तुम्ही सोडू शकताय. म्हणजे ते उत्तर तुम्हाला गेस करायची गरज नाही, किंवा तुम्हाला त्याची पडताळणी करण्याची गरज नाही. असे प्रश्न असतील जे पडताळणी करावे लागणार आहेत ते कवितेवरचे, काही आकलन वजा प्रश्न असतात ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित गेस म्हणजे पडताळणी करावी लागणार आहेत. एकंदरीत आज आपण पेपर 2चा 2024चा पेपर अभ्यासला. सगळे पेपर आपण सोडवून घेणार आहोत. जे जे जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही घरी करा. आता जेवढा पेपर सोडवाल, सगळे पर्याय कसे आलेले आहेत त्याचा पण अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. आज आपण इथंच थांबतोय. सर्वांच्यासाठी धन्यवाद.